Welcome to my first vlog. माझी पोहण्याची इच्छा नाहीये कारण हे मला माझ्या मनात नाही येते. माझी तर इच्छा नव्हती जाण्याची तरी निघालोय आज. बघू तिथं जाऊन भीती वाटते नाही जायचं करणार आपण पोहण्याचं मला तर खूप तिथे आज निघाल्यात नाही दिवसात निघालो आम्ही तर ट्राय करूया जाऊन पोहण्याचं बघा. अजय म्हणतोय उड्या मारू जाऊ ना आपण. त्याची इच्छा आहे उड्या मारण्याची माझी तर इच्छा पोहण्याची पण नाहीये. तो म्हणतोय उड्या मारू तर त्यालाच उडी मारू द्या आपण काय मारायची. तो 3 पार्टनर कुठं चाललेले आहेत तर ते सागर म्हणून लय त्याचं मन होतं त्याच्या घरी पाहुणे आल्या तर तो म्हणत होता जाऊ. मी त्याला म्हणत होतो नको नको टाळण्याचा प्रयत्न करीत होतो तर अजय पण म्हणला जाऊ तर त्यामुळे आम्ही निघालोय. तर बघूया आपण चाललेलो आहे आता आमच्या जवळच्याच नदीवर. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. काय लोक म्हणते याचा न विचार करता मी पण कंटेंट क्रिएशन चालू केलंय. तर ट्राय करूया आपण काय होतंय नाही होतंय. सपोर्ट जर चांगला भेटला तर आपण लगेच प्रगती करूया या क्षेत्रात. आणि ते चालले ते कुठं ते मित्र आहेत बघा तुम्ही पण. तर त्याची खूप इच्छा होती पोहायला जाण्याची त्यामुळे म्हणलं चला. आली आहे नदी थोडीस 300-400 मीटर वर नदी आलेली आहे आपली. तुम्हाला तिथला मी व्ह्यू दाखवितो तुम्ही पण बघा. जर कोणाला यायचं असेल पोहायला तर येऊ शकता तसं काय नाहीये. आता आम्ही पाचतो आहे. हळूहळू जातो. कुठं जायचंय जायचंय आपल्याला तर हळूहळू घे तसं नाही आधी काही पक्का ड्रायव्हर नाही आहे. नवीन नवीनच शिकलोय तर त्याला अजून काही एवढा अंदाज नाहीये. तर त्याला मी म्हणलं हळूहळू तर नाही फास्ट नाही मग आम्ही तो मग पडत त्याला म्हणतोय हळूहळू. तर आता आधी नाही त्याच्यापेक्षा आम्ही जवळच तुम्हाला मी दाखवतो नाही कुठला. जाऊ दे चल चालू आहे. बंद करो माझ्या दुसऱ्या गेअरला ठेवायच्यात. हा हळू करायचे आणि दुसऱ्या गेअरवर ठेवायचे. म्हणजे तिथं तुला वाटत ना दुसऱ्या गेअरला पण चालणार नाही तिथं पहिल्या गेअरला घ्यायचे. इथं बघा हरळी फार्म आहे मित्रांनो. इथं नवीन फार्म हाऊस आहे. ज्याला कोणाला राहायला यायचं असेल तर इथं बुकिंग टाकून येऊ शकतात तसं काय नाही. बघा इकडं आता आलोय आम्ही नदीपाशी. पाणी तर खूप दिसतंय. पाणी सोडलेलं आहे त्यांनी. तर माझी तर इच्छा नाहीये इच्छा मेली आहे माझी जाण्याची पाण्यात. मला पाणी बघून भीती वाटतंय. इथं कुत्र भुकतय कसलं कुत्र आहे ना जोरात दिसतंय इथं. बाहेर आलं तर याला मारू आम्ही. फुल पाणी आहे मित्रांनो. लय पाणी आहे लय. अरे पाणी कमी झालं अचानक. हा तर तिकडं नदीमध्ये घाण असल्या कारण पाणी आहे मित्रांनो काही काही ठिकाणी नाहीये. हे जे हळू एक पहिला दुसऱ्या हिरवत घे गाडी. हा तिथं तुला वाटत ना दुसऱ्या गेअरवर चढणार नाही तिथं पहिल्या गेअरवर घे. हे जे पण परफेक्ट ड्रायव्हर व्हायला लागलाय त्याला आता कंटिन्यू हातात देऊन गाडी परफेक्ट करायला लागेल. हळूहळू जाऊ दे काही काही नाही आपल्याला. पडलो नाही गाडी चालली काहीतरी माझ्यासोबत वाईट घटना व्हायला लागली ते सारखाच पडतोय मी पण गाडी घेऊन. काय प्रॉब्लेम नाहीये हळूहळू जाऊ दे. मला थोडा अंदाज नाही या गाडीचा काय पण तरी देखील मी चालवतोय. अजय साबळेला फक्त स्कूटी येते परफेक्ट तो पुण्यापर्यंत देखील जाऊ शकतो स्कूटी घेऊन. पण त्याला घेरच्या गाडीचा अजून एवढा अंदाज नाहीये पण चांगली चालवतोय तो. आता आलेलोय आम्ही पहिल्या गेअर वगैरे आणि हळूहळू रेस करून जाऊ दे वर.
हा जाऊ दे शेवा असं एक नंबर. आता दाखवतो तुम्हाला. हा दुसऱ्या आता आलोय आम्ही नदीवर. नदीला तर पाणी जास्त नाही दिसत आहे इकडं आहे. तर आलोय आता आम्ही नदीवर. जास्त पाणी दिसत नाहीये तर या साईडला पाणी आहे भरपूर, पण एवढं पण पाणी नाहीये. घाण तर दिसते खूप पाण्यात. पाण्याच्या आत वास मारीत असणार आहे असं वाटतंय. तर ट्राय करू ह्यांनाच पहिलं जाऊ दे. लास्टला मी जातो. जास्त इच्छा नाहीये माझी पोहण्याची, पण पाणी पण खूप नाहीये. पाणी मला घाण दिसतंय. पाणी बघा इकडं. तर आलोय आता आम्ही. पाणी एवढं चांगलं दिसत नाही. पाण्यात घाण आहे भरपूर. एवढं स्वच्छ पाणी सोडलेलं नसतं कारणाने एवढं काही क्लिअर दिसत नाहीये पाणी. त्या साईडला बघा वाहतं पाणी दिसते तुम्हाला. हे बघा. तर आता बघूया कोण आधी जाते. ट्राय करून कोण जाईल कोण नाही माहित नाहीये आपल्याला. तर माझा तरी अंदाज आहे सागरच जाऊ शकतो, कारण सागर त्याच्यात पोहण्यात तिथं सर्वात एक्सपर्ट आहे. तर बघूया सागर जातोय का नाही. ए जाणार. पाणी एवढं साफ दिसत नाही, घाण पाणी दिसते. जा तू जा बघू मग. तुझा मग कोणतरी येईन. बंटीला पोहता येते का चांगलं. पाऊस येते का त्याला पोहता चांगलं. बंटी प्रॉपर पोहता येत असेल तरच पुढं हात घालू शकतो, नाही तर जाग्यावर थांबतो. अरे तुझा त्याच्यासोबत. हा मी पण आंघोळ केली. तर चाललाय सागर. आता ट्राय करतोय सागर जाण्याचा. पहिला फर्स्ट बंटी त्याच्यासोबत आहे. बंटी कसा पोहतोय कसा नाही हे आपल्याला माहित नाहीये, त्यामुळं जास्त रिस्क न घेता त्याला सागर सोबत लावणार आहे. सागरच इथे एक्सपर्ट आहे. जास्त करून तर तोच पोहतो. प्रॉपर पोहणारा तोच आहे. एखाद्याचा बुडला तर तोच वाचू शकतो. त्यामुळं तो बंटी सोबत चालल्यात. तर त्यानंतर ट्राय करेन मी पण जाण्याचा. मग बघू की मी पण जाईल. मला पण एवढं पोहता येत नाही. पोहता येतं पण एक जागेवर स्थिर थांबता येत नाही. त्यामुळं मग मी ट्राय करणार आहे की आपलं जाऊन लगेच बाहेर येण्यासाठी. तर सागर चाललाय. तर चाललाय तो. बघूया. बंटी तर पुढं चाललाय. ए त्या बंट्यासोबत जा बाईला. त्याला बघ. कोण कसं पोहतंय हे माहित नाही. तिथं फक्त सागरच प्रॉपर पोहणारा दिसतोय. तर त्याला म्हणतोय तू जा आधी, मग बंटीला लावू. तर बघूया आता कोण कसं जाते. चाललाय आता तो. अजय सुद्धा कपडे काढतोय आता. जाय तू पण. बंटी तर पाण्यात उतरला. आधी सागरने सूर मारलेला आहे. सागर दिसत आहे तुम्हाला आतनं पाण्यातून पोहतोय. भरपूर तो प्रॉपर पोहणार आहे, त्यामुळे त्याला काही वाटत नाहीये. तर चांगला पोहतो तो. तसं काही त्याच्यात वाद नाही. पण बंटी आता म्हणतोय गार वाजते. तर बंटी तिकडं थांब नाही. थांब नाही तिकडं लय लांब पर्यंत. तर सागर खूप आतमध्ये गेलाय. ए थांब दाखव त्याला. थांब दाखव. नाही ना. नाही का. ए नाही आत नको जाऊलय. तर आपण पण म्हणलो कंटेंट क्रिएशन चालू करून बघा, कारण खूप लोक म्हणतात असंही देखील काही करण्यापेक्षा काही ना काहीतरी केलेलं चांगले. म्हणते जागच्या जागी उड्या मारते. म्हणतेला पोता येते नाही येते माहित नाही. तर
चांगला पोहोच दमणार आहे म्हणते मला असं वाटतंय त्याच्या पोहण्यावर ए मागवळ त्याला पोहता येतंय का पण भाव्या लय आत नको जाऊ तरी इथं मी थांबवतो ओके थँक्यू गाईज